नमस्कार मंडळी, शिल्पा किचन मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण इथं एकदम झणझणीत असा खेकड्याचा रस्सा कसा बनवायचा ते बघणार आहोत, तेही एकदम गावठी पद्धतीने। तर रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला जराही वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी ही खेकडी घेतलीत बघा। खेकडे आपण ही स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत। इथे हा खेकड्याचा मोठा नांगा आहे आणि छोटी पण आहेत, तसंच हे पोटाचा भाग आहे। तर आपण खेकड्याचा रस्सा बनवण्यासाठी मसाला आपल्याला काय काय लागणार आहे तो बघूया। इथे मी ओल्या नारळाचे काप घेतलेत, 1 इंच आलं, 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर। हे आपण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे सगळं। 1 चमचा जिरं आणि 7 ते 8 काळी मिरी घेतली। आता इथं आपण मिक्सरच्या भांड्यात ही नांगे घालून घेतलेत खेकड्याची, ते आपण बारीक वाटून घ्यायचे। बघू शकता तुम्ही, हे असं एकदम बारीक पेस्ट मी बनवली याची। आता आपण हे एका भांड्यात काढून घेतले, त्यात पाणी घालूया। यात थोडंसं पाणी घालून आपण हाताने मिक्स करून घ्यायचंय अशा प्रकारे। आता इथं मी हे चांगलं मिक्स करून घेतले। आता इथं मी एक गाळणी घेतली बघा, ते गाळणीच्या सहाय्याने आपण हे असं गाळून घ्यायचंय। तुम्ही हातावरती पण गाळून घेऊ शकताय, पण मी हे मिक्सरला एकदम याची बारीक पेस्ट बनवल्यामुळे यात अजिबात खेकड्यातील पांढरा भाग राहत नाही। आणि जर तुम्हाला वाटत असेल की यात थोडासा आहे तर तुम्ही असं हाताने घासू शकता गाळणीवर। तर इथं मी हे खेकड्याचं मिश्रण इथं बनवून घेतलंय बघा। तुम्ही असं हातावरती पण गाळून घेऊ शकता या पद्धतीने। बघू शकता तुम्ही, फक्त कवचाचा भाग राहिला इथं। आता इथे एक आपण भांडं गरम करून घेतले, तर त्यात आता आपण अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त तेल घालायचंय आणि एक बारीक चिरलेला कांदा इथं मी घेतलाय। कांदा छान आपण तेलात परतवून घ्यायचंय, छान भाजून घ्यायचंय तेलात। तर कांदा भाजलाय, आता हा आपण बनवलेला मसाला घालूया। मसाला पण आपण तेलात छान याचा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचंय। छान असा तेलात परतत राहायचंय। आता मसाला भाजलाय, तर आपण आता हे लाल तिखट घेतले बघा। इथं लाल तिखट घालायचंय। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय। आणि ही आपण मसाला चटणी चांगली तेलात परतून घ्यायची, छान असं तेल सुटेपर्यंत हा मसाला आपण भाजून घ्यायचा आहे। आणि मसाला करपू नये म्हणून आपण यात थोडंसं पाणी घालूया। हे मिक्सरच्या भांड्यातच मी थोडंसं गरम पाणी घातलं होतं, तेच आपण यात धुवून घातले, म्हणजे जो काही मिक्सरच्या भांड्याला मसाला लागला असेल तो वेस्ट जात नाही। आता आपण हा मसाला झाकण ठेवून 1-2 मिनिट शिजवून घ्यायचा आहे। तर 2 मिनिटांनंतर बघू शकता तुम्ही किती तेल सुटले आपल्या या मसाल्याला। छान मस्त आपण हा मिक्स करून घेऊया। आता हे बनवलेलं आपण खेकड्याचं मिश्रण यात घालून घेऊया। आणि यात त्याला काही जी थोडीशी खर वगैरे राहिली असेल ती आपण तशीच हळूवारपणे ओतून साईडला काढायचे। आता हे थोडंसं आपण ढवळून घेऊया। आणि आपण ही खेकड्याचा एक नांगा ठेवला होता मी, आणि पोटाचा भाग हे आपण सगळ्यात रश्यामध्ये घालून घ्यायचं आहे। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि रश्याची कन्सिस्टन्सी बघून तुम्ही यात पाणी घालायचं।
मला अजून घट्ट वाटतो हा रस्सा, म्हणून मी थोडंसं अजून गरम पाणी ॲड करणार आहे. आता मला या रश्श्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट वाटते, म्हणजे आपल्याला हा रस्सा पिण्यासाठी एकदम परफेक्ट आहे बघा. जास्त पातळही नाही आणि जास्त दाटसरही नाही. आता चवीपुरतं मीठ घालूया आणि छान ढवळून घेऊन आपण झाकण लावून याला अर्धवट झाकण ठेवून एक उकळी काढून घ्यायची. आता इथं आपल्या रश्श्याला छान उकळी आलेली आहे, तर आपण परत झाकण लावून हे 10 ते 15 मिनिटासाठी मीडियम गॅसवरती चांगलं शिजवून घ्यायचं आहे. आता छान आपण 10 मिनिटानंतर बघू शकताय, छान आपल्या रश्श्याला कट पण आलेला आहे आणि छान हा रस्सा आपला इथं शिजलेला आहे, म्हणजे यातील खेकडी पण चांगली शिजलेली आहेत आणि एकदम कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट झालेली आहे. आणि कट पण किती जबरदस्त आला आहे बघू शकताय तुम्ही. आणि थोडीशी कोथिंबीर घालूया वरून. खेकड्याचा रस्सा हा सर्दीसाठी पण खूप उपयोगी असा असतो बघा. तर कशी वाटली ही आजची रेसिपी ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.